तुम्ही बघितलं एकंदरीत गवळींनी लोकांना कमेंट केली होती की पैसे परतावा परत मिळेल, पण आपण जर बघत असाल की या ठिकाणी काही गुंतवणूकदार आहेत, या ठिकाणी त्यांचं जे स्वतःचं ऑफिस आहे त्यांच्या पत्नीच्या आणि त्यांच्या स्वतःच्या नावाने प्रशांत गवळी या ठिकाणी समर्थक याचे संचालक आहेत. काय सांगाल एकंदरीत साहेब, काय सांगाल? गवळीने आम्हाला गाजर दिलं आणि माझ्या बायकोला, माझ्या बहिणींना, माझ्या सगळ्यांना फसवले आणि गवळींनी काय सांगितलं की तुम्हाला धंद्यात पार्टनरशिप मध्ये घेतो. बरोबर. व्याजाचा काही विषय नव्हता, धंद्यात पार्टनरशिप घेतो म्हणले आणि त्यांनी आमची गाण मारली आणि त्यांनी काय केलं, पळून गेले आता. आणि सगळ्यांचे एमडी होते 8 जण एमडी पळून गेले सगळे. आणि एमडी एकही फोन उचलत नाही आमचा. व्हॉट्सअपला आज कुठेतरी आव्हान करणार आहे का उद्या हे ऑफिस विकू नये म्हणून नागरिकांना आव्हान करणार का? नाही, कुणी घेऊ नये ऑफिस विकू नये आमची हीच इच्छा आहे. फक्त कुणी घेऊ नये ऑफिस आव्हान बँकेने करणार. बी घेऊ नये, बँकेने बी घेऊ नये, आमचं हेच आव्हान आहे. तुमचे जे किती गुंतवणूक होती आतापर्यंत? माझी 1,51,08,00,000 रुपये. ओके. हा, गवळींनी वरवणच्या मेळाव्यात सांगितलं काय नाही, पत्रकारांनी ब्लॅकमेल गवळीनी केलं. फक्त लोक विकत घेतली होती तिथं फुलं टाकायला आणि मिलिटरीवाली लोक फक्त पगाराने दिली होती. त्यांनी विकत लोक घेतली होती तिथं. त्यांच्या पैशावर इथं प्रॉपर्टी केल्यात लोकांनी. हो, भरपूर प्रॉपर्टी केल्या त्यांनी. आणि तो स्वतः गायब आहे. आणि शाळेचा मुलाचा दाखला सुद्धा शाळेतनं काढून घेतलाय. त्याला जर पळून जायचं नव्हतं तरी शाळेचा दाखला का काढायचा? हडपसर पोलिसांकडे तक्रार केली का आपण? हडपसर पोलीस स्टेशनचं कोणी तक्रार घेत नाही आमची. घेत नाहीये का? कोणीच घेत नाही. पोलीस देखील तक्रार घेण्यास असमर्थ ठरली आहे. नागरिकांचा पैसा कष्टाचा या ठिकाणी गवळी, प्रशांत गवळी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी देण्यास, परतावा देण्यामध्ये नागरिकांना. माझी वाईट घ्या. बघा, तुम्ही बघत असाल संतप्त नागरिक असे या ठिकाणी त्यांचं जे या ठिकाणाचं हडपसर मधील 50 लाख ऑफिस आहे, थांबा, या ठिकाणी त्यांचं उद्रेक या ठिकाणी सुरू आहे. नागरिकांचा कुठला न कष्टाचा पैसा या ठिकाणी बुडाल्यामुळे त्यांची अशी धारणा आहे. या ठिकाणी आपण बघत असाल सर्व छायाचित्र जनता न्यूजवरती आहे. सगळं कार्यालयाचं असं नुकसान या ठिकाणी नागरिकांनी, ज्यांचा परतावा मिळाला नाही अशा नागरिकांनी या ठिकाणी येऊन समर्थ ग्रुप ऑफ कंपनीच्या या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. आता हडपसर पोलीस फसवणुकीचा